चैतन्य शक्ती जागृत आहे भगवंताला बाबाला एक तरी प्रणाम. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उमस्थान निवस्थान संस्था टिमकीच्या वतीने बाबाच्या आशीर्वादाप्रमाणे आजची अंतरवाडी चर्चा बैठक आठवडी चर्चा बैठक बाबाच्या निवस्थानी सुरू आहे. या चर्चा बैठकीत स्वयंसृष्टीदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच आम्हा सगळ्याचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुंजीवजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच आम्हा सगळ्याच्या लाडक्या वाराणसी उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच उपस्थित सर्व सेवक सेविका आणि बाल सेवक सेविका कार्यकर्ता ट्रस्टी लोकांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. चर्चा बैठक सुरू आहे. आता जो 3 शब्द 5 नियम आणि सेवकावर आलेले प्रॅक्टिकली अनुभव आणि बघा माझावाला 3 एप्रिल 2024 हा जो अनुभव आहे हा माझ्या बाबाच्या निवासस्थानचा जो अनुभव माझ्यासोबत जो झालेला आहे. बघा ज्या टायमाला मी माझ्या परिसरामधली रॅली खतम करून आलो म्हणजे झालेली होती संपन्न होऊन राहिली ते त्या टायमात मी बाबाच्या निवासस्थानी मला असं वाटलं की 2 वाजता बैठक आहे म्हणून मी तुरंतपणे निघून आलो. आणि इथे जर मी इथे आल्याच्या नंतर इथे ब्लड डोनेटचा कार्यक्रम सुरू होता. 3 वाजताची बैठक आहे असं माहित पडलं. म्हटलं अर्धा 1 घंटा इथे थांबावं आणि आपल्या बैठकी अटेंड करावं म्हटलं. बघा त्या अर्ध्या 1 घंट्याच्या दायऱ्यामध्ये ब्लड डोनेटचा कार्यक्रम सुरू होता. त्या ब्लड डोनेट करता म्हणजे माझ्या मनात असा विचार आला की आपण पण ब्लड डोनेट केलं पाहिजे. ते ब्लड डोनेट करायच्या वेळेला मी त्या डॉक्टर साहेबापाशी गेलो. त्यावेळेला डॉक्टर साहेबांना म्हटलं साहेब मला माझं ब्लड डोनेट करायचं आहे. तर साहेबांनी म्हटलं की ठीक आहे बसा म्हणे. आणि थोड्या वेळेस बसल्याच्या नंतर मग म्हणे आता तुम्ही ब्लड डोनेट नाही करू शकत. म्हटलं साहेब ही कोणती गोष्ट झाली बसल्याच्या बरोबरच म्हणतात ब्लड डोनेट नाही करू शकत. तर नाही साहेब म्हणजे फक्त तुमच्या हाताची पाय वर्तन होऊ शकत नाही म्हणून तुम्ही ब्लड डोनेट नाही करू शकत. म्हटलं साहेब एवढीशी गोष्ट आहे बाबाच्या निवासस्थानी आलो आहे आणि मी खरंच काहीतरी माझी इच्छा आहे म्हटलं की काही ना काही ते समजा अनुभव झाला पाहिजे. बघा तिथे एक समजा सेवक होते कार्यकर्ता होते. त्यांना म्हटलं दादा म्हटलं मला आपल्या स्वयंसेवकाची टी शर्ट हवी म्हटलं मला ब्लड डोनेट करायचं आहे. टी शर्ट म्हणजे ते टी शर्ट द्यावं म्हटलं तुम्ही. ते दादांनी थोड्या वेळात मला आणून दिली. ते टी शर्ट चेंज करायसाठी मी बाबाच्या निवासस्थानी जे आपले प्रतिमा ठेवून आहे त्या साईडच्या रूम मध्ये गेलो. तिथे आपल्या बाबाचा संदूक ठेवून आहे. त्या टायमाला जेव्हा मी माझ्या हातातून जे कुर्ती काढून राहिलो होतो त्या कुर्तीला माझ्या घड्याळ लटकली तर मी घड्याळच्या कुटीवर काढून समजा ठेवून दिली. संदूकावर काढून ठेवून दिली. त्या ठेवून दिली आणि ब्लड डोनेट केलं. आणि नंतर समजा पुन्हा ते घालायला गेलो तेव्हा माझ्या लक्षातच नाही राहिलं तर मी ते माझी घड्याळ तिथे ठेवलेली होती म्हणून. सेवकांना फक्त मार्गात आल्याच्या नंतर भगवंतावर आपल्याला परिपूर्ण विश्वास पाहिजे कारण हा विश्वासाचाच खरा मार्ग आहे. आणि ब्लड डोनेट केलं सगळं झालं. माझी घड्याळ जिथे तिथं राहिली. बाकी सामान मी घेऊन समजा चाललो गेलो. त्या टायमाला समजा चर्चा बैठक सुरू झाली. चर्चा बैठक सुरू झाल्याच्या नंतर थोड्याच वेळाने मला असं वाटवलं की माझी फक्त घड्याळ कुठंतरी काहीतरी आहे असं जाणवलं मला. पण मी त्या भगवंतावर आणि बाबावर विश्वास ठेवलं कारण का विश्वासाचाच खराच मार्ग आहे. मी परमेश्वरावर बाबावर विश्वास केला. आज समजा छोटीशी म्हणजे घड्याळमध्ये घड्याळचा अनुभव सांगायला म्हणजे असं नेमकं नाही पण बाबावर भगवंतावर विश्वास ठेवला. मी समजा जे आपण चर्चा बैठक मध्ये जे पण कुठे गेलो परिपूर्ण चर्चा बैठक खतम होईपर्यंत उठत नसतो कारण का आपल्याला एक चित्त एक लक्ष एक भगवान करून खरंच काहीतरी आत्मसात करून घ्यावं लागते. त्या टायमाचं रमेश भाऊ यांचे मार्गदर्शन सुरू झाले. त्या मार्गदर्शनामध्ये खरंच मला काहीतरी शिकायला भेटलं. मानते की बाबा झुंजीवजीची नेमकी जयंती का बरं केली जाते मला हे त्या दिवशी नेमकं कळालं. कारण का जयंती करते हे तर मला पण माहित होतं कारण का 4 वर्ष झाली मी मार्गात आलो होतो. मला त्या दिवशी असं माहित पडलं जयंती तर त्यांच्या थोर पुरुषाची केल्या जाते ते त्यांच्या विचारधारेची त्यांच्या याची केली जात असते. तसाच म्हणजे समजा प्रॅक्टिकली अनुभव आपण म्हणतो ना शब्दावर परमेश्वर उभा राहते. शब्दावर परमेश्वर कसा काय उभा राहते. बघा सेवकांनो काल माझ्या परिसरात त्यागाचं हवन कार्य होतं. त्या हवन कार्यात माझी परिपूर्ण जायची इच्छा होती पण मी ड्युटीवर चालला गेलो. मी भगवंताला विनंती केली का भगवंता म्हटलं मला परमेश्वरी कार्य पण अटेंड करायचे आणि ड्युटीवर आला तर कसं काय घडवायचं तुम्ही घडवून नेणारे तुम्ही या म्हटलं करता करीत तुम्ही या म्हटलं. मी भगवंताला तिथेच योग मागितले. परमेश्वरी कृपा महान आहे. मी ज्या वेळेला 2 वाजता हाफडे मागायला गेलो कंपनीची सिच्युएशन अशी होती की हाफडे आता आमच्या कंपनीत देणंच बंद केले पण परमेश्वराची महान लीला आहे. ते मला 2 वाजता हाफडे भेटलं. मी 3 वाजता ते कार्य अटेंड केलं. तर आपण
कोणतेही समजा मोहमायाचे न कोणतेही योग मागण्यापेक्षा जर भगवत कार्याचे जर योग मागितले तर परमेश्वर आपल्याला बरोबर माफ करतोय. सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.